टू स्टेप व्हेरिफिकेशन. तुम्ही बऱ्याच क्रिएटरच्या व्हिडिओमध्ये टू स्टेप व्हेरिफिकेशन ऐकला असेल. टू स्टेप व्हेरिफिकेशन हा शब्द ऐकला असेल किंवा बऱ्याच क्रिएटरनं तुम्हाला सांगितलं असेल की आपल्या चॅनलचे टू स्टेप व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. टू स्टेप व्हेरिफिकेशन करणं इतकं गरजेचं आहे की यामुळे तुमचं चॅनल सेफ राहू शकत नाही मित्रांनो. खास करून आजचा व्हिडिओ या दादांसाठी आणलेला आहे की यांची कमेंट डिमांड होती की टू स्टेप व्हेरिफिकेशनवर व्हिडिओ आणा. तर मित्रांनो, टू स्टेप व्हेरिफिकेशन आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. मित्रांनो, त्या अगोदर थोडंसं जाणून घेऊ की टू स्टेप व्हेरिफिकेशन का गरजेचं आहे. मित्रांनो, टू स्टेप व्हेरिफिकेशन केल्यानंतर किंवा टू स्टेप व्हेरिफिकेशन जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही गुगलला सांगता की हे चॅनल माझं आहे, माझ्या हक्काचं आहे, आणि गुगलला तेव्हा समजतं की हे चॅनल या मोबाईलमध्ये, या लॅपटॉपमध्ये, या पीसी मध्ये, या सिस्टीम मध्ये, या आयपी ऍड्रेसवर ओपन झालेलं आहे. तेव्हा गुगल तुम्हाला 6 डिजिटचा कोड देतो आणि ते कोड टाकल्याशिवाय तुमचे चॅनल ओपन होत नाही. पण ही मुळात गरज काय आहे टू स्टेप व्हेरिफिकेशन करण्याची? गरज यासाठी आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ टाकता, तुमचं एक ब्रँड होता, युट्यूब कडून कमाई करता, आता बरेच असे काही हॅकर असतात, त्यांची नजर तुमच्या चॅनलवर असते, ते काहीही करून तुमचा जीमेल आणि पासवर्ड घ्यायचा प्रयत्न करत असतात. पण टू स्टेप व्हेरिफिकेशन होतं काय? तुमचा जीमेल आणि पासवर्ड लीक जरी झाला असेल तरी तो तुमच्या चॅनलचा ऍक्सेस घेऊ शकत नाही, ते तुमचं चॅनल स्वतःकडे घेऊ शकत नाही. मित्रांनो, हॅकर काय करत असतो, जेव्हा बघा आपण YT स्टुडिओ जेव्हा क्रोम मध्ये ओपन करतो तेव्हा चॅनलच्या खाली अपलोड डिफॉल्टच्या खाली असतं परमिशन वर जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे तुमचा जीमेल दाखवतं. जीमेलच्या बाजूला म्हणजे जीमेलच्या बाजूला तुम्ही ह्या चॅनलचे ऑनर आहे म्हणून दाखवतं. ते हॅकर काय करतं, या ठिकाणचा जीमेल काढून टाकतं, स्वतःचा जीमेल टाकतं. याचाच अर्थ काय करतो, तो सगळं तुमच्या चॅनलचा ऍक्सेस स्वतःकडे घेतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने टू स्टेप व्हेरिफिकेशन कसं करायचं. आणि आजचा व्हिडिओ स्पेशली कमेंट डिमांड नुसार आहे. या दादाची कमेंट होती की टू स्टेप व्हेरिफिकेशनवर व्हिडिओ आणा. तर मित्रांनो, मी असेच व्हिडिओ युट्यूब टिप्स आणि ट्रिक्स बद्दल आणत असतो. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्यापूर्वी या दादाचे चॅनल बघा, या दादाच्या चॅनलला व्हिजिट करा. यांचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतात तर यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, यांना सपोर्ट करा. चला मित्रांनो, बघूया आता टू स्टेप व्हेरिफिकेशन कसं करतात एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्या मोबाईल स्क्रीनवर. मित्रांनो, टू स्टेप व्हेरिफिकेशन करण्यासाठी आलो आहोत आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला जायचं आहे जीमेल ऍपवर. जीमेल ऍपवर क्लिक करायचं आणि जीमेल ऍपवर क्लिक केल्यानंतर एकदम वर बघा उजव्या साईडला तुमचं जे जीमेल आहे, जीमेलचे जे आयकॉन दिसतंय त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुमच्या मोबाईल मधल्या पूर्ण जीमेल येतात. तर तुम्हाला ज्या जीमेलचं टू स्टेप व्हेरिफिकेशन करायचंय त्यावर क्लिक करायचं आणि इथे जायचं बघा मॅनेज युअर गुगल अकाउंटवर. काळजीपूर्वक बघा, इथं मॅनेज युअर गुगल अकाउंटवर क्लिक करायचं. अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या मोबाईल मध्ये येतो मित्रांनो. थोडाफार चेंजेस येऊ शकतो, पण गुगल अकाउंट जे असतं त्याच्यामध्ये फीचर सगळे सारखेच असतात. तर मित्रांनो, आपल्याला कुठे जायचं आता सेकंड नंबरला सिक्युरिटी साइन इन वर, यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस येतो मित्रांनो. नवीन इंटरफेस आल्यानंतर थोडस याला वर स्क्रोल करायचं. वर स्क्रोल केल्यानंतर इथं बघा, इथं टू स्टेप व्हेरिफिकेशन, तर याला आपल्याला ऑन करायचं. हे ऑफ आहे, याला ऑन करण्यासाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन वर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर अजून एक नवीन इंटरफेस येतो मित्रांनो. मित्रांनो, इथे तुमच्या मोबाईलचा पासवर्ड मागतो. तुम्ही जे पिन ठेवलेला आहे किंवा फिंगरप्रिंट ठेवलेलं आहे ते तुम्हाला मागतं, ते तुम्ही तिथं लावायचं. अशा प्रकारचा इंटरफेस येतो मित्रांनो. या इथे बघा आपल्याला काय म्हणते, ऍड फोन नंबर. इथे आपल्याला काय करायचं, आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. यावर क्लिक केल्यानंतर या इथे जे कंट्रीचं ऑप्शन दिसतंय यावर क्लिक करायचं आणि इथं आपला इंडिया सिलेक्ट करायचं. तर मी इंडिया सिलेक्ट करतो. तर बघा मित्रांनो, इथे इंडिया आलेला आहे. मी इंडियावर क्लिक करतो. इंडियावर क्लिक केल्यानंतर या इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा. तर मी इथं माझा मोबाईल नंबर टाकतो. मोबाईल नंबर टाकल्यानंतर या इथं सेव्ह वर क्लिक करायचं. सेव्ह वर क्लिक केल्यानंतर परत एकदा सेव्ह वर क्लिक करायचं. सेव्ह वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो. इथं डन वर क्लिक करायचं. अशा प्रकारे आपलं टू स्टेप व्हेरिफिकेशन झालेलं आहे मित्रांनो.
मित्रांनो, आपलं 2 स्टेप व्हेरिफिकेशन झालं का नाही यासाठी बघा आपल्याला मेल पण आलेले आहेत 2. तर बघा एकदम वरच्या मेल मध्ये काय दिलेलं आहे, 2 स्टेप व्हेरिफिकेशन टर्न ऑन, म्हणजे आपलं 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन झालेलं आहे. आणि सेकंड नंबरला आलेला आहे त्यामध्ये बघा फोन नंबर ऍड टू 2 स्टेप व्हेरिफिकेशन. तर मित्रांनो, इतकं साधं आणि सोपं असतं 2 स्टेप व्हेरिफिकेशन करणं. व्हिडिओ कसा वाटला काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. टेक प्रभूच्या YouTube चॅनल कडून सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.